आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मनसेकडून विधानसभेसाठी चौथा उमेदवार जाहीर करण्यात आलाय। लातूर ग्रामीणच्या जागेवर संतोष नागरगोजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। याआधी मनसेकडून 3 उमेदवार जाहीर करण्यात आले होते आणि आता चौथा उमेदवार देखील मनसेकडून विधानसभेसाठी जाहीर करण्यात आलेला आहे। तर लातूर ग्रामीणच्या जागेवर संतोष नागरगोजे यांना उमेदवारी मनसेकडून जाहीर करण्यात आलेली आहे। तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची ही तयारी। आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे। काय नक्की निर्णय झाला बैठकीमध्ये? संतोष भाऊ तुम आगे बढ़ो, माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी लातूर ग्रामीणमध्ये जे आतापर्यंतचं काम केलंय त्या कामावरती विश्वास ठेवून मला लातूर ग्रामीणमधून उमेदवारी आज या ठिकाणी जाहीर केलेली आहे। त्याबद्दल मी साहेबांचं खूप खूप आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला माननीय राजसाहेबांनी खूप मोठी संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं या सर्व लातूर ग्रामीणमध्ये जे रात्रंदिवस काम करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या जीवावरती आम्ही त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही। हे जे खिचडी राजकारण झालंय ह्या खिचडी राजकारणाला लोक वैतागलेले आहेत आणि आम्हाला 100% खात्री आहे की या भागामध्ये आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोक स्वीकारतील। खरं तर तुमच्या विरोधामध्ये आता माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा असणार आहे, मातब्बर घराणा आहे देशमुख कुटुंबीय।